हाय, हॅलो, नमस्कार. मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सरोसे. तर आज झालाय स्वयंपाकाला उशीर. 10:30 वाजले ते. सकाळी मग 6:30ला जाग आली. मग काय डब्बा वगैरे काय बनवलाच नाही मुलीला. मग तिने आईच्या इथला डब्बा घेऊन गेली. मग म्हटलं आता झालायच उशीर तर होऊ द्या निवांत, म्हणून म्हटलं आता 10:30 वाजले स्वयंपाकाला. मिस्टर पण 4:30ला गेले. आता दोघाला पण डब्बा नाही. आता दोघं पण दुपारी लवकर येतील. मुलीला तर काय आईने दिलाय डब्बा, पण मिस्टर येतील लवकर. मग तुम्हाला म्हटलं आता भेंडीची भाजी दाखवावी. मग त्यासाठी आधी मी भेंडीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. भेंडी चिरून घेतलेली आहे आणि कांदा टोमॅटो कापून घेतलेला आहे. तर चला मग आपण रेसिपी बघूया आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आधीच सांगते, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा. तेल चांगलं गरम झालं की त्यात थोडंसं मोहरी टाकून घ्यायची. मोहरी कांदा परतला की त्यात टोमॅटो टाकून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपली भेंडी टाकून घ्यायची. भेंडीचा पूर्ण तिखटपणा जाईपर्यंत भेंडी हलवून घ्यायची. थोडीशी चिमटभर हळद, जरा भेंडी आपली अशी पूर्ण चिकटपणा झाल्याच्या नंतर ना थोडीशी हळद टाकायची. लाल तिखट आहे हे. व्यवस्थित हलवून घ्यायचं. दोन 5 ते 10 मिनिटं वाफेवर शिजू द्यायची भेंडी. आता भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं आपल्या चपात्या पण करून घ्याव्या. सानू झोपलेली होती, उगाच टाइमपास करण्यात अर्थ नाही. म्हटलं आपलं भाजीला वाफेवर शिजू द्यावं, तोपर्यंत चपात्या पण लाटाव्या, म्हणून मी चपात्या लाटत होते. आपली भेंडी शिजलेली आहे. मस्त अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे. चपाती भाकरी सोबत खाऊ शकता. आणि ह्याच्यात तुम्हाला जर वाटत असेल शेंगादाण्याचं कूट टाकावं तर ते टाकू शकता, पण आम्ही टाकत नाही. आज जरा काम पटापटा करायचंय, कारण साडी पिको फॉलला एक कस्टमर आले आणि त्याला अर्जंट साड्या द्यायच्या. आणि त्याचबरोबर माझ्या पण साड्या भरपूर आहेत, 5-6 साड्या आहेत. त्याला पिको फॉल लावायचंय. म्हणलं आज बघू किती लवकर काम होते आणि आज मुहूर्त लागतंय का नाही लागतंय पिको फॉल करायला. हे काम झालं की ते काम, कपडे वगैरे धुवून पण त्या कामाला बसायचं. घरात सगळं करून मशनीवर बसायचं म्हणजे कंटाळा येतो. आणि आता कस्टमर आले म्हणजे करणं गरजेचं आहे. मी काही बाहेरचं नाही करत, घरातच करते. पण आता ते आलेत विचारत की करते का म्हणून, त्या करते. तेवढेच मला पण पैसे होते खर्चायला. इथं माझा स्वयंपाक बनवून झालेला आहे. चपात्या बनवल्यात, भेंडीची भाजी बनवली आणि इथं रात्रीचा मसाले भात होता तो गरम केलाय. आता लगेच किचन वाटा साफ करून घ्यायचंय, म्हणजे भांडे वगैरे घासून घ्यायचे. ते बघू, असं जमलं तर मी ऑफलाईन केलेली शॉपिंग आहे ती दाखवेन तुम्हाला. तर चला, किचन वाटा साफ केलेला आहे मस्त. इतका स्वच्छ बघून माझं मलाच भारी वाटायला लागलं. आणि आता हे मी सांगण्यासाठी भाजी आणि चपाती घेतली तिला चारण्यासाठी. आता मग तिला जेवण चारते, म्हणजे मला बाकीची कामं करायला मोकळे होतात. ती झोपली होती, आता उठली. तिला जेवायला चारतेस. आम्हाला भेंडीची भाजी खूप आवडते, मग चालू केली हातानेच खायला मी चारायच्या आधीच. खा ग सानू, छान आहे सानू, छान आहे. गोड पिल्लू कसं खातंय बघ चपाती तोडून.
सानूलाच चारलं. नंतर माझे सर्व कामावरून घेतले. 2-2:30 वाजल्या होत्या मला जेवायला. मग मी जेवायला बसले तर मध्ये ती येत होती दही खायला. आणि ते आपलं दही राजगिऱ्याच्या लाडूसोबत तिला दही खायचं होतं म्हणून ती मला सांगत होती की मी ह्याच्यासोबत खाते. नंतर खाऊ नको म्हणलं तर मग ही काय बोट चाटून खायला लागली होती दही. मग म्हटलं आता जेवण वगैरे झाल्यावरती थोडा वेळ आराम केला. आणि नंतर एवढ्या सगळ्या साड्या आल्या होत्या. ती मला पिको आणि फॉल करायचे होते. ह्यात काही कस्टमरच्या होत्या 4-5 आणि एकूण 12 ते 13 साड्या माझ्या आणि माझ्या आईच्या होत्या. ते हा आळस माझाच होता आणि मलाच भोवला आहे, कारण माझ्या एवढ्या साड्या साचल्यात. आता त्याचे तेवढे ब्लाऊज पण मला शिवायचे आहेत. आता ते मी कधी शिवू आणि कधी नाही हे मला आता टेन्शन आलेलं आहे. पण मला आता रोज 2-2, 3-3 साड्या केल्या तर होऊन जातील म्हणून मी आजपासून साड्यावाला पिको फॉल करायला सुरुवात केलेली आहे. मग नंतर पिको फॉल केला नाही काय, ब्लाऊज कट केले आणि नंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक केला. नंतर स्वयंपाक संध्याकाळचा केला. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मस्त असं हिरवी मिरची घालून डाळीचं वरण केलं होतं, टमॅटो वगैरे टाकून छान असं तिखट. नंतर ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या, लोणचं होतं, भेंडीची सकाळची भाजी होती आणि भात होता. एवढं असं काही जेवायला केलेलं होतं आणि संध्याकाळचं जेवण मस्त असं केलं होतं. तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या पुरतं एवढंच आहे. तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. बाय.